आपण लास्ट सेशन मध्ये रिअल नंबर्स हा चॅप्टर सुरू केला होता आणि त्याच्यामध्ये आपण रॅशनल नंबर्स, इरॅशनल नंबर्स, होल नंबर्स, नॅचरल नंबर्स हे सर्व वेगळे टाइप्स बघितले होते. ओके, आणि आपण आज त्याच नंबर्सनी पुढे कंटिन्यू करणार आहोत आणि आज आपण रॅशनल नंबर्सचे प्रॉपर्टीज बघणार आहोत काय काय आहे. ओके, सो लेट्स लर्न properties of rational numbers. If A, B and C are three rational numbers, then आपण काय काय प्रॉपर्टीज अप्लाय करू शकतो हे बघू आपण. प्रॉपर्टी फर्स्ट कॉलम आहे तुमच्या प्रॉपर्टीचा, सेकंड कॉलम ऍडिशन मध्ये तुम्ही अप्लाय करू शकतात, थर्ड कॉलम मल्टिप्लिकेशन मध्ये ही प्रॉपर्टी अप्लाय करू शकता. ओके, फर्स्ट प्रॉपर्टी आहे आपली कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. आता कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी फॉर ऍडिशन काय म्हणते, a प्लस बी इज इक्वल टू बी प्लस ए. म्हणजेच जर तुमच्याकडे दोन रॅशनल नंबर्स असतील ए आणि बी, तर तुम्ही त्यांना या ऑर्डर मध्ये ऍड करा, ए प्लस बी ऑर्डर मध्ये ऍड करा किंवा बी प्लस ए ऑर्डर मध्ये ऍड करा, तर तुमचं जे शेवटचा आन्सर असेल ना ते सेम येईल. ओके, ही तुमची ऍडिशन प्रॉपर्टी फॉर कम्युटेटिव्ह ऍडिशन प्रॉपर्टी आहे. ओके, 1 प्लस 2 इज इक्वल टू 2 प्लस 1. सो हा झाला तुमचं बेसिक एक्झाम्पल. आणि हेच प्रॉपर्टी मल्टिप्लिकेशन साठी काय आहे, जर तुम्ही दोन रॅशनल नंबर्सला ह्या ऑर्डर मध्ये मल्टिप्लाय करणार ना ए इंटू बी, आणि जर तुम्ही दोन रॅशनल नंबर्सला बी इंटू ए या ऑर्डर मध्ये पण मल्टिप्लाय केलं ना, तरी तुमचं शेवटचं आन्सर जे असेल, फायनल आन्सर जे असेल ते तुमचं सेमच असेल. ओके, सो ही होती आपली मल्टिप्लिकेशन कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. ओके, नेक्स्ट आहे आपली असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. आता असोसिएटिव्ह प्रॉपर्टी काय म्हणते, जर तुमच्याकडे तीन रॅशनल नंबर्स असतील ए, बी आणि सी, तर तुम्ही अगोदर दोन रॅशनल नंबरला ऍड केलं आणि मग तिसऱ्या रॅशनल नंबरला ऍड केलं तर त्याचे जे आन्सर येईल, आणि जर तुम्ही शेवटच्या दोन रॅशनल नंबर्सला ऍड केलं आणि मग पहिल्या नंबरला त्याच्यामध्ये ऍड केलं त्याचे जे आन्सर येईल ना ते इक्वल असेल. ओके, हे सर्व प्रॉपर्टीज खूप सिंपल आहे समजण्यासाठी. आपण फक्त एक सिंपल एक्झाम्पल घेतलं तरी समजून जाईल. 1 2 3 आपण अज्युम करू, a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू 2 आणि c इज इक्वल टू 3. ओके, a प्लस b ची व्हॅल्यू येईल 3 आणि 3 प्लस 3 विल बी 6. सो LHS ची व्हॅल्यू आपल्याला काय आली, 6 आली. आता सेकंड आहे RHS मध्ये b प्लस c आहे पहिले. ओके, म्हणजे जे ब्रॅकेट मध्ये फंक्शन्स असतात ते आपण पहिले परफॉर्म करतो. सो b प्लस c ची व्हॅल्यू काय असेल, 2 प्लस 3 विच इज 5, 5 plus 1 which is 6. ओके, सो 6 is equal to 6. तर आपण बोलू शकतो की हे जे रॅशनल नंबर्स आहे ना त्यांच्यावर आपण ऍडिशन साठी असोसिएटिव्ह प्रॉपर्टी यूज करू शकतो. म्हणजे काही ऑर्डर मध्ये ऍड करा, त्यांचा आन्सर बदलणार नाही. ओके, आता असोसिएटिव्ह प्रॉपर्टी फॉर मल्टिप्लिकेशन बघू आपण. जर आपण ए इंटू बी आणि मग सी ला त्या रिझल्ट बरोबर मल्टिप्लाय केलं आणि जर आपण बी इंटू सी ला पहिले मल्टिप्लाय केलं आणि मग त्या रिझल्टला ए बरोबर मल्टिप्लाय केलं तरी आपल्याला आन्सर असेल तो सेम येईल. ओके, हे तुमचं असोसिएटिव्ह प्रॉपर्टी फॉर मल्टिप्लिकेशन स्टेट करतं. ओके, सो नेक्स्ट प्रॉपर्टी बघू आपण विच इज आयडेंटिटी प्रॉपर्टी. ओके, आयडेंटिटी प्रॉपर्टी फॉर एडिशन काय आहे, जर आपण रॅशनल नंबर मध्ये 0 ऍड केलं तर आपल्याला आन्सर काय भेटेल, आपल्याला आन्सर तेच रॅशनल नंबर आपल्याला मिळेल. ओके, रॅशनल नंबर प्लस 0 काय असेल, 2 प्लस 0 काय असेल, 2च असेल. सो एनी रॅशनल नंबर प्लस 0 इज इक्वल टू दॅट रॅशनल नंबर. आणि फॉर मल्टिप्लिकेशन आपण मल्टिप्लिकेशन साठी काय करू, त्या रॅशनल नंबरला 1 मल्टिप्लाय करू. ओके, जर रॅशनल नंबर इंटू 1 केलं तर आपल्याला परत तोच रॅशनल नंबर भेटेल. ओके, 2 इंटू 1 विल बी इक्वल टू 2. सो आयडेंटिटी प्रॉपर्टी फॉर मल्टिप्लिकेशन स्टेट दॅट if we multiply any rational number into 1 then we will get that same rational number. आणि आपली शेवटची प्रॉपर्टी इनव्हर्स प्रॉपर्टी. ओके, इनव्हर्स म्हणजे काय, उलट. आता ऍडिशनचं इनव्हर्स काय असेल, सबट्रॅक्शन, आणि मल्टिप्लिकेशनचं इनव्हर्स काय असेल, डिव्हिजन. ओके, तर आता इनव्हर्स प्रॉपर्टी फॉर ऍडिशन काय म्हणतं, इनव्हर्स प्रॉपर्टी फॉर ऍडिशन इज इफ वी ऍड अ रॅशनल नंबर अँड वी टेक्स इट्स इनव्हर्स, म्हणजे जर आपण 2 ला ऍड केलं त्याचं इनव्हर्स काय असेल, -2. ओके, तर 2 ला आपण -2 वर ऍड केलं तर याचा एंड रिझल्ट काय असेल, 0 असेल.
ओके. जर आपण 5 ला -5 बरोबर ऍड केलं तर त्याचा एंड रिझल्ट काय असेल, 0 असेल. तो ही झाली आपली इनव्हर्स प्रॉपर्टी फॉर एडिशन. आणि इनव्हर्स प्रॉपर्टी फॉर मल्टिप्लिकेशन काय आहे, जर तुमच्याकडे हा एक रॅशनल नंबर आहे आणि जर आपण त्याचा रेसिप्रोकल मल्टिप्लाय केला त्याला, तर आपला आन्सर किती येईल, 1 येईल. ओके. फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे रॅशनल नंबर आहे, अज्युम करा 3. आता 3चं रेसिप्रोकल काय असेल, 1/3. सो जर मी 3 इंटू 1/3 केलं तर मला आन्सर काय येईल, 1 येईल. सो ही होती आपली इनव्हर्स प्रॉपर्टी फॉर मल्टिप्लिकेशन. ओके. हे झाले आपले रॅशनल नंबर्सचे प्रॉपर्टीज. सो नेक्स्ट इज decimal form of any rational number is either terminating or non-terminating. ओके. रिकरिंग टाइप. सो आपण पहिल्या लेक्चर मध्ये रॅशनल की जे नंबर संपू शकतात त्यांना आपण रॅशनल नंबर असं म्हणतो. पण जर आता आपण ऍक्च्युअल डेफिनेशन बघितलं रॅशनल नंबरचं, तर रॅशनल नंबर खरं डिफाईन केलं आहे, रॅशनल नंबर इज अ टाइप ऑफ नंबर विच आयदर टर्मिनेट्स और नॉन टर्मिनेट्स इनटू रिकरिंग टाइप. ओके. जर आपण याचं एक्झाम्पल घेतलं तर हे जास्त क्लिअर होईल. फॉर एक्झाम्पल टर्मिनेटिंग टाइप आपण पहिले बघू. टर्मिनेटिंग टाइप सिंपल आहे, 2/5 इज इक्वल टू 0.4. ओके. म्हणजे ह्या डिव्हिजनचा एंड रिझल्ट आपल्याला माहिती आहे 0.4 आहे आणि ते पुढे जाणार नाही. ओके. सो तो आपला एक रॅशनल नंबर आहे. सेकंड बघू आपण -7/64. जर आपण -7/64 केलं तर आपल्याला आन्सर -0.109375. ओके. सो हे टर्मिनेट झालंय, बरोबर. हा जो नंबर आहे तो टर्मिनेट झालाय, तो एका जागी स्टॉप झालाय. याच्या पुढे जाऊ शकतोय का तो, नाही. मग हा एक टर्मिनेटिंग टाइप ऑफ रॅशनल नंबर झाला. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल इज 101/8 विच इज इक्वल टू 12.625. ओके. याचं पण जे डिव्हिजन होतं ते एका पॉइंटवर येऊन स्टॉप झालंय. याच्या पुढे तुमचे डिजिट जात आहे का, नाही जात. सो आपण एक काय झाला आपला टर्मिनेटिंग टाइप रॅशनल नंबर झाला. ओके. आय होप इथपर्यंत समजलं असेल. आता आपण नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाइप बघू. ओके. आता नॉन रिकरिंग टाइप म्हणजे काय आहे ना, 17/36 याची व्हॅल्यू किती येते तुम्हाला, 0.472222 म्हणजे 2 तुमचा खूप रिपीट होत जाईल, कंटिन्युअस रिपीट होत जाईल. ओके. सो आपण त्याला काय लिहू शकतो, 0.472 असं लिहू शकतो. ओके. आता हा नंबर एंड नाही झालाय, पण आपल्याला माहिती आहे की याचे जे पुढचे सर्व डिजिट्स असतील ना, तर सर्व डिजिट्स तुमचे 2 नी एंड होणार आहे. ओके. हाच मेन फरक असतो रॅशनल नंबर आणि इररॅशनल नंबर मध्ये. रॅशनल नंबर मध्ये तुम्हाला माहिती असतं की तुमचा नंबर कुठे एंड होणार आहे. ओके. आणि इररॅशनल नंबर मध्ये तुम्हाला माहिती नाही पुढे कोणता नंबर येणार आहे. ओके. आता याच्यामध्ये मला माहिती आहे की पुढे डिव्हिजन करत गेलो तर मला 0.2222 हेच येत जाणार आहे. ओके. पण हा जर इररॅशनल नंबर असता ना, तर तो सिक्वेन्स काही वेगळा असता, म्हणजे 2 3 4 5 1 2 3 4 असा काहीतरी जो सिक्वेन्स तुम्हाला प्रेडिक्ट नाही होऊ शकत तसा सिक्वेन्स असता आणि ते आपण इररॅशनल नंबर असं म्हटलं असतं. ओके. नेक्स्ट आपण बघू 33/26 विच इज इक्वल टू 1.269230769230 ओके. आता तुम्ही जर याच्यामध्ये बघणार ना, तर हे नंबर आहे 2692307692307 मध्ये कुठपर्यंत रिपीट होतोय आपला नंबर, इथपर्यंत नंबर रिपीट होतोय तुमचा. या 7 नंतर पूर्ण हे डिजिट्स आहे ना ते सर्व रिपीट व्हायला सुरू झाले. ओके. म्हणजे मी या नंबरला कसं रिप्रेझेंट करतो ना, 1.26923007 अंडर बार. ओके. हे जे वर आहे ना आपण त्याला बार असं म्हणतो. हे याचा अर्थ असतो की हे नंबर आहे ना हे तुमचे परत रिपीट होणार आहेत किंवा परत तुमचे रिकर होणार आहे. रिकरचा अर्थ आहे रिपीट. ओके. आता हा 2 रिपीट होत नाहीये म्हणून याच्यावर बार आला नाहीये. ओके. आपले नंबर्स कुठून रिपीट होत आहे, 692307 हे नंबर्स रिपीट होत आहे म्हणून 692307 या नंबरवर बार असा साईन आली आहे. ओके. सो 33/26 मी कसं रिप्रेझेंट करू शकतो, 1.2 बार 692307. ओके.
सो हे नंबर रिपीट होणार आहेत. आणि जसं मी म्हटलं की हे नंबर्स प्रेडिक्टेबल आहे, हा सिक्वेन्स प्रेडिक्टेबल आहे, म्हणूनच हा रॅशनल नंबरच्या अंडर कॅटेगरीमध्ये येतो. ओके, कोणती कॅटेगरी आहे ती? नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप. म्हणजे संपताय का? नाही, म्हणजे नॉन टर्मिनेटिंग. रिकरिंग टाईप म्हणजे 69230 हे रिपीट होत जाईल कंटिन्युअसली. सो हा झाला आपला नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप. आणि थर्ड एक्झाम्पल आपण बघू, 56/37. याची व्हॅल्यू किती आहे? 1.513 513 513 513. हे 513 रिपीट होत जाईल. ओके, सो मी याला कसं लिहू शकतो? 1.513. ओके, सो मला माहिती आहे की हे 513 जे आहे ना ते रिपीट होत जाणार. सो हा कोणता झाला आपला? नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप ऑफ रॅशनल नंबर. ओके, सो आय होप रॅशनल नंबर्स आणि इरॅशनल नंबर्स मध्ये आता फरक एक्झॅक्टली क्लिअर आहे काय असतो. तरी मी अजून एकदा एक्सप्लेन करतो. जे नंबर आपले स्टॉप होत नाही, ओके, आणि ते अनप्रेडिक्टेबल असते जेव्हा आपण दोन नंबर्सला डिवाइड करतो किंवा आपण नंबरचा रूट फाइंड करतो, अशा नंबर्स जेव्हा सिक्वेन्स अनप्रेडिक्टेबल असतो त्याला आपण इरॅशनल नंबर असं म्हणतो. आणि आपल्याला हे जे स्क्रीनवर आता दिसत आहे ना, हे जे नंबर्स, हे रिपीटेबल नंबर्स आहेत. ते एका पॉइंट नंतर रिपीट होतात, त्यांना रिपीट करणं हे होतं. सो त्या नंबर्सला आपण रॅशनल नंबर्स असं म्हणतो. ओके, सो आजच्या सेशनसाठी एवढंच. थँक्यू.